नमस्कार मंडळी, सुप्रभात. चला आज काहीतरी हटके ट्राय करूया. तर रात्रीचं बेसन उरलं होतं, त्याचं काहीतरी एक नवीन पदार्थ करून पाहावं म्हणून मी इथे लागले होते कामाला. कांदा बारीक चिरून घेतला, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर सगळं बारीक चिरून घेतलं आणि जिरा आणि लसूण खलबत्त्यात वाटून घेतलं. त्यामध्ये मग एका भांड्यात टाकून त्यामध्ये थोडीशी हळद टाकली, थोडीशी लाल तिखट टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं. आता या सर्वांना मला एकत्र मिक्स करायचं आहे. त्यानंतर मग यामध्ये आपण टाकणार आहोत रात्रीचं शिल्लक उरलेलं बेसन, म्हणजे पिठलं, आणि छान कालवून घ्यायचं. आणि आता पीठ मळलं 2 पोळ्याचं आणि लगेच एक अशी चपाती लाटून घेतली, त्यामध्ये सगळं मिश्रण टाकून दिलं आणि आता सगळं भरून आपल्याला आता पुरणपोळी जशी लाटतो तशी लाटून घ्यायची. तर मी इथं बनवते बेसनचा पराठा. बघूयात हा कसा होतो. तर पहिल्यांदा ट्राय करत होते. इंस्टाग्रामची रेसिपी आहे, तीच फॉलो केली मी. तर इथं छान असा एक साईडने भाजल्या गेल्यानंतर दुसरा पण साईड मी व्यवस्थित भाजून घेतलं आणि इथं 2 माझे पराठे तयार आहेत. आता बघू सॉस संग छान दिसते, तर खरी खाल्ल्यानंतर टेस्ट कशी येते ते बघूत. तर इथं मी खायला बसले आणि खरं सांगते खूप भारी झाला होता. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बाय बाय.